नमस्ते काटकर साहेब, आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. आणि सुरुवात एका महत्त्वाच्या प्रश्नापासून करूयात की सातारा लोकसभेची ही जागा जी आहे ती नेमकी महायुतीमध्ये कुठल्या पक्षाला मिळू शकते? खरं तर लोकसभा निवडणूक ही सातारासाठी खरं तर राज्याचा आणि चर्चेचा विषय आहे. राज्यातल्या चर्चेत असा विषय आहे की जी राजकारणात स्थित्यंतरं झाली त्यामुळं सातारच्या जागेकडं फार कटाक्षानं पाहिलं जातं आहे. कारण खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले पहिल्यांदा राष्ट्रवादीतून निवडून आले आणि अगदी बोटावरची शाई सुकण्यापूर्वीच त्यांनी पुन्हा BJPत प्रवेश केला आणि पुन्हा निवडणूक सातारची जी लागली त्याच्यामुळे ह्या सातारच्या निवडणुकीकडं संपूर्ण देशाचं म्हटलं तरी हरकत नाही हे लक्ष लागलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये उदयनराजेंचा मोठा पराभव सुद्धा झालेला आहे. हां, त्याच्यामुळे ही जागा नेमकी आता म्हणूनच लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे की ही नेमकी जागा आता महायुतीमध्ये कुठल्या पक्षाच्या वाट्याला येऊ शकते. कसं आहे की आता राज्यात जे सुद्धा त्याच्यावरती दावा ठोकलेला आहे. राज्यात जे सध्याचं वातावरण आहे राजकीय ते भल्या भल्यांना खरं तर बुचकळ्यात टाकणार आहे. त्यामुळं आज तरी सांगणं कठीण आहे, पण अजित पवारांनी जो दावा केलेला आहे हा दबावतंत्राचा सुद्धा विषय असू शकतो की राजकारणात कधी काय घडेल हे आज सांगू शकत नाही. म्हणजे स्वातंत्र्यानंतर आजपर्यंतचा इतिहास जर पाहिला तर महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणावर कधी राजकीय उलथापालथ झाली नव्हती. त्यामुळे ते प्रत्येकजण दावा करायला बघणार. राष्ट्रवादीची तीच परिस्थिती आहे, भाजपची तीच परिस्थिती आहे. यापूर्वी कोल्हापूरचे राजे देखील होते, पण कोल्हापूरच्या राजांना ज्या वेळेला डावललं आणि ज्या वेळेला उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीसांनी जे एक वाक्य वापरलं होतं फार सुंदर, मला ते आजही आठवतं आहे की राजे आमच्याकडं होते, राजांना आम्ही गेल्या 5 वर्षात कधीही कुठल्या पक्षाच्या व्यासपीठावर गेलात, पक्षाचं काय काम केलं किंवा तुम्ही काम काय करता ह्याबाबत आम्ही अवाक्षरही काढलेलं नाही. आम्ही राजे म्हणून त्यांना संधी दिली, भविष्यात तुम्ही त्यांना संधी द्या, इतर पक्षांनी द्यावी, असं ते त्यांचं एक वाक्य होतं. आणि ह्या बऱ्याचशा गोष्टी काहीतरी सांगून जात आहे. आज लोकसभा आणि पुढच्या उदयनराजेंचं 1 वर्ष बाकी राहत आहे. संसदेचं जर 1 वर्ष राहिलं असेल तर भाजप काय निर्णय घेईल? कारण आजची परिस्थिती अशी आहे की देशातल्या ज्या 5 राज्याच्या निवडणुका झाल्या आणि त्यात भाजपला जे यश आलं आहे त्यांना महाराष्ट्र फार महत्त्वाचं आहे. सीट आणि प्रत्येक उमेदवार महत्त्वाचा आहे. त्यांना 45-40च्या आसपास जायचा असा त्यांचा एक मानस आहे. ह्यामुळं होतं आहे काय की प्रत्येक गोष्ट ते म्हणजे ताकसुद्धा फुकून पितात अशा पद्धतीनं फुकून पितील अशी परिस्थिती आहे. महायुतीच्या बाबतीत तर म्हणलं की उदयनराजेंना तशी अडचण फारशी येईल. आज जरी राष्ट्रवादीनं दावा केला असला म्हणजे अजित पवार गटाने तर त्यांना फारशी अडचण येईल असं वाटत नाही. पण 1 वर्ष बाकी राहिलं आहे त्याचं काय, हा विषय थोडासा महत्त्वाचा आहे. त्यामुळं उदयनराजेंच्या तिकिटाबाबत आज तरी सांगणं कठीण होईल, पण काहीही घडू शकतं हे मात्र निश्चित आहे. शरद पवार गटाकडून लोकसभेसाठी कुठलं उमेदवार? आता एक सांगतो, 3 नावं चर्चेत आहेत. एक शशिकांत शिंदेंचं आहे, दुसरी गोष्ट आहे सारंग पाटील म्हणजे खासदार श्रीनिवास पाटील साहेबांचे चिरंजीव, आणि तिसरं आहे ते विद्यमान श्रीनिवास पाटील साहेब. पण मला तरी आज असं वाटतं आहे ज्या पद्धतीनं शरद पवारांची आजपर्यंतची राजकीय वाटचाल जर बघितली ते कुठल्या वेळेला कशी उगली टाकतील हे सांगता येत नाही. त्यामुळं पुन्हा तुम्हाला कदाचित राष्ट्रवादीतून उमेदवारी द्यायचीच झाली म्हणजे जर उदयनराजेंना ह्या महायुतीच्या कडून उमेदवारी मिळाली तर श्रीनिवास पाटलांना पुन्हा उमेदवारी देतील. कारण श्रीनिवास पाटलांची आत्ताची एकंदरीत प्रकृती पाहिली असता त्यांच्याकडे तेवढे जबाबदारी असं काय नाही. श्रीनिवास पाटलांचं असंच प्रत्येक वेळेला आपण म्हणतोय म्हणजे 5 वर्षापूर्वी ज्यावेळेला त्यांना उमेदवारी दिली गेली त्यावेळेला असंच म्हणत होते सगळे. पण कराडमधनं जो उमेदवार येतो तो उदयनराजेंना काहीतरी आव्हान निर्माण करून नाही. कराड कसं आहे, कराड दक्षिण, कराड उत्तर आणि पाटण ह्या 3 मतदारसंघातला निर्णायक विषय असतो. आणि श्रीनिवास पाटलांच्या बाबतीत त्यांनी प्रशासनात काम केल्यामुळे म्हणजे त्यांची एक मी पद्धत पाहिली, तुम्ही एखादी गोष्ट त्यांना
लेखी स्वरूपात दिली की बाबा ह्याची मागणी आम्हाला आणि ह्याचा पाठपुरावा पाहिजे, तर त्यांचं पाठपुराव्याचं पत्र येतं किंवा तुमच्या कामात ही अडचण आहे आणि ह्या अडचणी, प्रशासनातला अनुभव त्यांना इकडे कामाला येतो. आणि श्रीनिवास पाटलांचं वय झालंय, आपण शरद पवारांच्या बाबतीत सुद्धा तसंच म्हणतो ना की त्यांचं वय झालंय. वय होतील ना तशी ही माणसं अधिक उत्साहानं काम करतात असं तरी मला वाटतंय. त्यामुळे श्रीनिवास पाटलांना हे 5 वर्षात उमेदवारी दिली तर फार मोठं काय होईल असं नाही. अजून ते टणटणीत आहेत, अजून बोलण्यात त्यांचा काहीच फरक नाही. त्यांच्या प्रकृती, वय झालंय पण प्रकृती आहे तशीच ठणठणीत आहे. सध्याची बदललेली राजकीय परिस्थिती नेमकी कोणत्या पक्षाला फायद्याची ठरू शकते असं आपल्याला वाटतं? लोकसभेसाठी पाहिजे का विधानसभेसाठी? लोकसभेसाठी. आता जर 5 जिल्ह्या म्हणजे राज्याचा बघितला एकंदरीत तर कल, तर निश्चितपणानं BJPलाच फायद्याचं ठरेल. कारण BJPनं जे राजकीय वाटचाल चालली ना, म्हणजे विशेषतः देवेंद्र फडणवीसवाले, ती मात्र त्यांना मानलंच पाहिजे अशा पद्धतीची आहे. कारण पहिल्यांदा त्यांनी मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदेंना जवळ केलं, बरोबर, चाचपणी केली, एकंदरीत म्हणजे लोकांचा जनमानसातला कौल घेतला तर आपण कमी पडतो असं त्यांना जाणवायला लागलं. मग त्यांनी काय केलं तर ही तिसरी गुगली टाकली आणि अजित पवारांना जवळ केलं. हे जे त्यांची राजकीय वाटचाल आहे ना, ती त्यांना निश्चित तारक ठरणार आहे. त्यामुळं BJPलाच ह्या वेळेला सुद्धा लोकसभेला बऱ्यापैकी दिवस येतील असं दिसतंय. आणि मराठा आरक्षण आणि OBC यांच्यामधला जो पण एक विषय सांगतो, मराठा आरक्षणाबाबत जर म्हणला, जर मराठ्यांना आरक्षण दिलं तर 100% त्यांना जास्तीत जास्त जागा मिळतील. कारण मराठा समाजाचे आत्ता नस आहेत नाही, त्या दुखण्यावर जर त्या आजारावर जर तुम्हाला व्यवस्थित अँटीबायोटिक मिळालं तर निश्चितपणानं मराठा समाज त्यांच्याच मागं उभा राहणार. आणि तो जर मागं उभा राहिला तर ह्यांना म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात तर त्यांनी मागं फिरून सुद्धा बघायचं नाही अशी परिस्थिती होईल. विदर्भ मराठवाड्यात सुद्धा तीच परिस्थिती आहे. म्हणजे काय आहे, ह्या जो पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, कोकण असेल, विदर्भ मराठवाड्यात ही जी लोकसंख्या आहे मराठ्यांची, ते अल्पसंख्याक आहेत. त्यामुळे ते एकवटतात लगेच. आणि इतर थोडंसं त्यांना थोडंसं पुश मिळालं की तिथं त्यांना त्या पद्धतीनं वाटचाल करता येईल. त्यामुळं मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे. पण मराठा आरक्षण जर मिळालं नाही तर मात्र बऱ्यापैकी भाजप सेनेला त्याचा तोटा होऊ शकतो त्याच्यामध्ये. आणि उदयनराजेंसाठी ही निवडणूक किती आव्हानात्मक आहे असं? नाही, उदयनराजेंसाठी ही निवडणूक आव्हानात्मकच आहे. जर त्यांनी म्हणजे अजित पवार ज्या पद्धतीनं म्हणतात आम्हीच लढणार आणि आमच्याच गटाला घेणार, तर मात्र ते आव्हानात्मक ठरेल. म्हणजे तितकीशी सोपी राहणार नाही. कारण गंमत अशी आहे की आज जवळजवळ तुम्ही पाहायला गेलं तर वाई, सातारा, कराड, तुमचं सांगतो पाटण आणि कोरेगाव, ह्या 4 तालुक्यात जर बघितलं आपण किंवा विधानसभा मतदारसंघात, तर बऱ्यापैकी भाजपचंच वलय आहे. आणि त्याच्यामुळं हे जर 3 गट एकत्र आले, म्हणजे एकनाथ शिंदेंचा गट महाबळेश्वरला एकत्र आला, हे 3, वाईत त्याच पद्धतीचं झालं, कोरेगावात तशाच पद्धतीचं झालं, पाटण तर शंभूराजचं एकतर्फीच आहे. त्यामुळं ह्या 3घांचा जर 3-4 तालुक्यातला जर विधानसभेचा जर आपण आढावा घेतला तर निश्चितपणानं खंडाळा, निश्चितपणानं उदयनराजेंना ते फार मोठे तुल्यबळ निवडणूक ठरेल. शरद पवारांची उदयनराजेंच्या बाबतीत नेमकी भूमिका काय असू शकते? कारण मग आत्ता त्यांनी परवा दिवशी जे एक स्टेटमेंट केलेलं होतं त्याविषयी आपल्याला काय वाटतं? काय आजपर्यंतचा इतिहास जर बघितला, शरद पवारांचा अंत कोणालाच सापडला नाही. मुळात शरद पवारांनी त्यावेळेला प्रतिक्रिया अशी दिली, उदयनराजे कुठं रमतात ते मला खाजगीत सांगा, अशा स्वरूपाचं एक स्टेटमेंट आहे. आणि हे स्टेटमेंट खरं तर शरद पवार बोलतात त्याच्या उलटं करतात असा आजपर्यंतचा राजकारणाचा त्यांचा इतिहास आहे. त्यामुळं शरद पवार उद्या काही करू शकतात. हे ज्या पद्धतीनं आता अजित पवारांचं आणि शरद पवारांचं काका पुतण्याचं जे रंगतं आहे, मला त्यांनीच सांगितलं जा आणि हे सांगतात मी काय सांगितलेलं नाही, मी संधी साधून आहे, हे जर एकंदरीत त्यांचा कलगीतुरा पाहिला ना तर भल्याभल्यांना अगदी विचार करायला लावणार आहे. त्यामुळं शरद पवार बोलतात त्याच्या उलटं करतात. वेळ पडली तर श्रीनिवास पाटील साहेबांना थांबवतील, उदयनराजेंना सुद्धा उमेदवारी देतील. कारण परवाच्या सोशल मीडियावर एक त्यांचा मी व्हिडिओ पाहिला, ज्या दिवशी शशिकांत शिंदे जामिनावर मुक्त झाले शौचालय घोटाळ्यातून, त्याच्या 3ऱ्या दिवशी एक व्हिडिओ सोशल मीडियावर की उदयनराजेंनी शशिकांत शिंदेच्या खाद्यावर हात टाकला आहे आणि त्याचं एक गाणं आहे त्याच्या पाठीमागचं.
मग असं गणित होऊ शकतं का की शशिकांत शिंदेंना परत ताकद द्यायची आणि पुन्हा जी चूक झाली ती ठीक आहे, आम्ही दिलदार मनानं आम्ही ती माफ करतो मागच्या लोकसभेच्या वेळेला, पण आता तशी चूक करायची नाही, मग तुम्ही आमच्यासोबत पाहिजे अशी जर अशा पद्धतीचं त्यांनी एक जर चाल खेळली तर मात्र सातारा जिल्ह्यात एक वेगळी रंगत होऊ शकते. हे मात्र खरं आहे. कारण कराड उत्तर, कराड दक्षिण आणि त्याच्यानंतर जर कोरेगाव शशिकांत शिंदेंच्यामुळे मिळाला आणि ह्या गट जर राहिला तर मात्र इथं निवडणूक फार वेगळ्या वळणावर मोदींच्या लाटेत सुद्धा सातारा लोकसभेची जागा ही नेहमी राष्ट्रवादीकडेच राहिलेली आहे. नाही, असं कसं आहे की आता जर पूर्वीचा सगळा जर इतिहास बघितला तर हा काँग्रेसला मानणारा जिल्हा सुरुवात, त्याच्यानंतर बदल होत गेले. म्हणजे शरद पवार तिथून बाहेर पडले काँग्रेसमधून आणि नंतर ते बदल होत गेले. कारण ज्या ज्या भागात साखर कारखाने आहेत आणि साखर सम्राट आहेत त्या भागात खरं तर शरद पवारांना आजपर्यंत चांगली उचल मिळालेली आहे, इतिहास आहे. पण तुम्ही म्हणताय तसं की जर शरद पवारांनी सगळं मागचं विसरून उदयनराजांना जर इकडं डावललं गेलं तर निश्चितपणानं ते जर उभे राहिले तर, कारण जसं भाजपला आज वाटतंय की आम्हाला 40-42 जागा मिळाल्या पाहिजेत आणि तिथपर्यंत आम्ही 40पर्यंत जाणारच, तसं शरद पवारांना सातारची जागा घ्यायची हे जर ठरवलं तर मात्र निश्चितपणानं त्यांनी जर उदयनराजांना जवळ केलं तर काय हरकत नाही. त्याचा फायदा विधानसभेला सुद्धा भविष्यात 2024च्या होऊ शकतो. मग त्या पद्धतीने त्यांनी जर चाल खेळत गेले तर फायद्याचं होऊ शकतं त्याला. म्हणजे राजकारणात असंही कुठल्याही क्षणी काही घडू शकतं. म्हणजे आजपर्यंत तुम्हालाही असं वाटलं होतं का कधी की बाबा एकनाथ शिंदे, अजित पवार आणि भाजप एकत्र येईल? असं कधीच वाटलं नव्हतं. किंवा त्यांचं महायुतीचं सरकार जे होतं, उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे फुटल, हे कुणाच्या स्वप्नात सुद्धा नव्हतं, पण घडलं. राजकारणात कुठल्याही क्षणी काय घडू शकतं आणि राजकारणात कोणीही कुणाचा कायमचा दुश्मन नसतो. हे अलीकडच्या 2-3 वर्षात आपल्याला 4 वर्षात दिसायला लागलं. अशीच ती पद्धत आहे. साहेब, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, एवढं छान विश्लेषण, जे लोकांना प्रश्न पडलेले होते की आता या निवडणुकीत काय होणार, तर त्याच्याबद्दल जे तुम्ही विश्लेषण केलं त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप थँक्यू.